आज ज्या स्ट्रोलरचं अनबॉक्सिंग करणार आहोत ते स्ट्रोलर घेऊन आम्ही कर्नाटक आणि गोव्याला गेलो होतो। विचार करा, 6 महिन्या ते 3 वर्षाच्या बेबीचं हे स्ट्रोलर आहे। बग्गी स्ट्रोलर म्हणतात ह्याला। आणि हे स्ट्रोलरमध्ये आमची 3 महिन्याची अन्वी इतके छानपणे बसली होती, तिला मान धरायला येते, त्यामुळे ते तिला परफेक्ट होतं। आणि हे इतकं लाईट वेटेड आहे, गाडीमध्ये पण छान बसतं, जागा पण जास्त घेत नाही। लाईट वेटेड असल्यामुळे तुम्ही कुठे स्टेअर्स चढत असाल तर तुम्ही एका हातात ती बग्गी स्ट्रोलर इझिली कॅरी करा, एका हातात बेबी, तुम्हाला काय वाटणार पण नाही। तर चला अनबॉक्सिंग स्टार्ट करूया। राम राम मंडळी, कशा आहात सगळे तुम्ही? अन्वीचं नवीन स्ट्रोलर आलंय आणि स्ट्रोलरमध्ये पण भरपूर प्रकार असतात, तर त्याच्यापैकी कुठलं आणलंय आणि ते कुठलं आहे आणि त्याचं अनबॉक्सिंग या व्हिडिओमध्ये मी करणार आहे। लव लॅब एक ट्रस्टेड ब्रँड आहे। सानवीचं पण जेव्हा स्ट्रोलर घेतलं होतं त्यावेळेस ते पण जे आहे लव लॅबचं होतं, पण आम्ही ट्रॅव्हलर आहोत, सो आम्हाला आमच्या उपयोगाचं असं स्ट्रोलर पाहिजे होतं, तर आम्ही यावेळेस बग्गी स्ट्रोलर मागवलंय, जेणेकरून ते गाडीमध्ये पण इझिली बसेल, थोडंसं लाईट वेट असेल आणि ते कधी पण कुठे पण रेस्टॉरंटमध्ये, बीचवरती कुठे पण ते जे इझिली काढू शकेल, ह्याच्यासाठी ते स्पेशली आणलेलं आहे। आणि ह्याच्यामध्ये मी आता तुम्हाला अनबॉक्सिंग करून दाखवणार आहे आणि आमचा नेक्स्ट ब्लॉग ज्याच्यामध्ये प्रॉम, स्ट्रोलर आणि बग्गी ह्याच्यामध्ये काय काय फरक असतात, कुठले कुठले व्हरायटीज असतात, कोणी कसे घ्यावे ह्याचा पण मी ब्लॉग बनवणार आहे, तर तो पण तुम्ही नक्की बघा। तर चला सुरुवात करूया अनबॉक्सिंगला, ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की हे कसं लावायचं एकमेकांना। तर चला स्टार्ट करूया। आजकाल मार्केटमध्ये काहीही घ्यायला जा, तुम्हाला ते अशाच पद्धतीने येतं आणि ते तुम्हाला फक्त एकमेकांना अटॅच करायचं असतं। जर तुम्ही त्याच्यात एक्सपर्ट असाल ना, तर तुम्हाला मी सांगते इन्स्ट्रक्शनची पण गरज नाही, व्हिडिओ बघायची पण गरज नाही, इतकं इझी आहे त्याला ओपन करणं, सगळ्याच्या सगळ्या गोष्टी लावणं, ते एक गेमच समजा मोठ्या माणसांसाठी। आणि हे असली कामांना अक्षरशः खूप आवडतात, जे प्रोडक्ट मागवा आणि ते एकमेकांना जोडा, ते खूप भारी असतं। तर हा बॉक्स आम्हाला असा आला होता आणि एक छोटंसं, हा दिसतोय, हा असंच तुमच्या गाडीमध्ये एवढंसं छोटंसं ते जे स्ट्रोलर आहे ते बसणार आहे, व्हील्स सकट। तर मी तुम्हाला सांगतेय की आम्हाला तर हे खूप छान हँडल केलं। ह्याचा रिव्ह्यू पुढे मी आहे ना नीट देईल तुम्हाला, कारण की आहे ना काही स्ट्रोलर्स जे असतात ना ते खूप मोठे असतात आणि काही खूप छोटेसे असतात, बग्गी टाईप। तर तुमचा बेबी जर नीट बसता येत असेल आणि जर तुम्हाला त्याने मान छान पकडली असेल तर हे पण मागवण्यासाठी काहीही हरकत नाही। तर फ्रेंड्स, ह्याच्यातमध्ये जे आहे व्हील्स आणि एक हँडल, बस हे वेगळं होतं, तेच तुम्हाला फक्त अटॅच करायचं आहे, बाकी सगळं तर त्याला ऑलरेडी अटॅच होतं। ह्याचं फॅब्रिक पण जे आहे ना ते खूप छान आहे, ठीक आहे, म्हणजे ह्याने असं फाटणारं बिटणारं अजिबात नाही आहे। ह्याच्यामध्ये तुम्हाला 4 व्हील्स येतात, त्याच्यातमध्ये जे आहे ते व्हील्सच्या कॉर्नरला जे लागलेलं असतं ना ते फक्त निघालं होतं, ते फक्त असं प्रेस केलं की ते झालं, असं काही एवढा काही इश्यू नाही आहे। ह्याच्या आतमध्ये की नाही एक इन्स्ट्रक्शन पॅम्पलेट पण येतं, तुम्हाला हा जो व्हिडिओ दाखवते तो तुम्हाला हेल्प होईलच की ते कसं अटॅच करायचं, पण जर तुम्हाला त्यात पण काही नाही कळलं तर ह्याच्यामध्ये बघून, फोटोजला बघून पण तुम्ही इझिली जे आहे ते पॅक करू शकता। ह्याच्यामध्ये खूप सारे कलर्स येतात, ऑरेंज, रेड, ब्लू आणि पोपटी, जे खूप छान असे ब्राईट कलर्स आहेत, जे लहान मुलांना खूप आवडतात आणि ते मोठ्या माणसांना पण खूप आवडतात। तर अशा प्रकारे तुम्ही जे आहे तुमच्या आवडीचा कलर घेऊ शकता। हे शेवटचं जे आहे ते असं खाली दाबायचं की हे स्ट्रोलर अजिबात वाकडं तिकडं होत नाही। ह्याचं जे हँडल आहे ते फक्त तुम्हाला एकदा करून असं प्रेस करायचं आहे। ह्याचं जे लॉक दिलेलं आहे ते लॉक दिल्यानंतर ते हलत नाही बिलकुलही। ते लाल कलरचं तुम्हाला जे दिसलं होतं ना, त्याने तुम्हाला जे स्ट्रोलर तुम्ही फोल्ड करता त्यावेळेस ते हुकला अडकवण्यासाठी असतं। ह्याची जी पुढची जी विंडोची जे हे आहे ना, ते वरचं जो स्लॅब, तो पूर्ण असा खालीपर्यंत येतो, तो इतका छान आहे। त्याला आतमध्ये एक साईडला हे दिलेलं आहे, ते तुम्ही एकदम कडक करू शकता, म्हणजे ते असं वाकडं तिकडं होणार नाही। तुम्हाला खिडकी दिली आहे वरच्या बाजूला, एक छोटीशी पॉकेट, त्याच्यातून तुम्ही तुमच्या बेबीला बघाल। आणि तुम्हाला पूर्ण सूर्यप्रकाश नको असेल तर तुमच्या बेबीच्या पायावर पण पडणार नाही, अशा प्रकारे ते तुमचं वरचं कॅप जे आहे दिलेलं आहे। आणि हँडलला पण स्पॉन्ज दिलेला आहे छानपैकी। त्याच्यानंतर पाठीमागे पॉकेट आहे, त्याच्यामध्ये तुमच्या बेबीची बॉटल, काहीही तुम्ही छोटं मोठं सामान, तुमचं पण सामान जे आहे ते ठेवू शकतात। व्हील्स खूप छान आणि स्ट्रॉंग आहेत, पुढे पाठी होतात आणि पाठीमागे त्याचं लॉक दिलेलं आहे। जर तुमच्या बेबीला स्ट्रोलर पुढे जाऊ नये असं वाटत असेल तर मागच्या बाजूला असं लॉक असं त्याला दिलेलं आहे। सो गाईज, हे आहे स्ट्रोलर
आणि खूप छान आहे, छोटंसं मस्त. हे आता कारमध्ये कसं बसतं ते पण तुम्हाला दाखवेल. आणि ह्याच्यामध्ये बेबी झोपणार नाही आहे, ह्याच्यात फक्त बसणार आहे. आणि सनपासून प्रोटेक्शन पाहिजे असेल तर हे आपण मोठं पण करू शकतो. सो बेस्ट. ह्याच्यातलं बेल्ट जे आहेत ना, हे बेल्ट हे किती आहेत बघा. इथं 4 प्रकारे लॉक आहे तुम्हाला. एक तुमच्या शोल्डर पासून येतं आणि एक कंबर पासून आणि एक हे लेग्सच्या मध्ये येणार आहे. तसं हे फॅब्रिकच आहे, म्हणजे तुम्ही ना इझिली असं ही जी बॅग जी आहे ती ह्याच्यात कम्फर्टेबल होणार आहे. आणि तुम्हाला हा नेक्स्ट ब्लॉग बघायचा असेल ह्यांच्या डिफरन्सेस मधला तर मी तुम्हाला नक्की दाखवेल. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. अनबॉक्सिंगचा लवलॅबचा हा स्ट्रोलर खूप भारी आहे. आणि लास्टला तुम्हाला आता दाखवते की अन्वी ह्याच्यामध्ये कशी बसते आणि कशी कशी फिरते. आम्ही बीचला जात होतो ना, त्यावेळेस तो रस्ता खूप खराब होता आणि म्हणून त्या स्ट्रोलरला आम्ही उचलून घेतलं. इतकं लाईट वेटेड होतं जसं काय तुम्ही चेअर उचलताय. त्याला तो उचलून नाही घेतला तर आपल्या बेबीला झटके बसतील म्हणून. आणि त्याच्यानंतर सँड आल्यानंतर त्याला खाली ठेवलं. सँडवरती, रस्त्यावरती, ब्लॉक्सचे रस्ते असतात त्याच्यावरती ते खूप स्मूथ चालतं, खूप स्ट्रॉंग पण आहे. आणि ऑलमोस्ट आम्ही ते आता 1 महिना वापरलं आहे तर आम्हाला खूप आवडतं. आमच्या गाडीमध्येच ते असतं. तुम्हाला पण हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा.